अंतिका समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झालाय. ठराव गोळा करण्याच्या संदर्भात भूमिका सुरू झाली. आणि आता आपल्याला माहिती आहे की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. घेऊन सोबत जाणार की महायुतीमधून लढणार? नाही, आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी आपापले लोक हे चांगल्या पद्धतीनं कसं ठराव होतील हे पाहणं. त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडी नावानं काल घोषणा देखील केलेली आहे. नाही, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही युतीनं काय करावं हा आमचा प्रश्न आहे. आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल आहे. पण सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे दिसत आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? तर जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जागा वाटप होणार नाही. मतदार यादीनंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर हा पेज सुटेल आणि जागाही होईल. आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाहीत. हा मतदार यादीनंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळं आता करणं हे अतिघाई होईल. ठरावाला एक जागा अशा पद्धतीचा फॉर्म्युला निघाला होता. नाही, चपराक असं नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते. गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक हलाल सर्टिफिकेट बाहेर आलेलं आहे. नावेद मुसलमानवर आरोप करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे? मी काल माहिती घेतली. अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशालाही जोडणं काय जोडणं हे तर मला आश्चर्य वाटतं असतं. तुम्ही जाऊन नाही, त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना. हा मुद्दा आत्ताच नाही असं आता हे बघा, कोणाला काही काम नाही. आता निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत. असं तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा. मी काल माहिती तेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो.